दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हा संदेश स्वामींनी तुमच्या समोर आणला आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामीची आज्ञा आहे। गरज लागत नाही कोणाची, गरज लागत नाही कोणाची, भीती नाही वाटत कशाची। स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारातही नाहीसे होते भीती। स्वामी सोबत असताना त्याला कोणाची वाट नाही बघावी लागत, उगच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना समोरी जातो मी हसत, संकटाला तरीही नाही घाबरत मी, उद्याच्या भविष्याला। हे स्वामी असेच नेहमी माझ्या सोबत राहा। माझ्याही आणि हा संदेश ऐकणाऱ्याच्याही जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता, देव तुमच्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं करत असतो। त्यामुळे नेहमी स्वतःसोबत इतरांसाठी प्रार्थना करा आणि तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा देव माझे स्वामी असे टाईप करा। भाग्यवान ठराल। बाळा, कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही। होय बाळा, नामस्मरण तू करत राहा, फक्त स्वामींना ओढ आहे हे ते नामस्मरणाची, मग तू नामस्मरण नक्कीच करा। स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका। नाशवंत देह सारा उद्या भंगून जाई, काय कमवले काय गमवले, कधीतरी माती मोल होईल। दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी, दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी, प्रेमाचे जंक जिंकतो मग होशील सर्व सुखी, मग होशील सर्व सुखी। मित्रांनो, देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल। तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहे। आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, चांगले कर्म करावे लागतील आणि यासाठीच तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे। यापेक्षा आणखीन काय देणार देव तुम्हाला? माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून कर्म करावे लागतील आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो। हा तुझ्या कर्माचे फळ नक्कीच तुला मिळेल। बाळा, तू फक्त योग्य कर्म करत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी सांगू इच्छित आहेत बाळा, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपला स्वाभिमान हेच आपले श्रीमंती। समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचे महत्त्व कमी करून घ्यायचे नाही आणि हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही। त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य ती दिशा देणे हे माझे कर्तव्य आहे। त्यामुळे तू तुझे कष्ट करत राहा। आयुष्यात खूप सारे येतील, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही। होय बाळा, जर कोणी तुला विचारलं की आयुष्यात तुला काय मिळाले तर सरळ सांगत जा, जे मिळाले नाही ते माझे मुळीच नव्हते आणि जे मिळाले ते देवाने माझ्यासाठी राखून ठेवले होते। उगाची दुसऱ्याच्या बोलण्याकडे एवढे लक्ष देऊ नका। माणुसकी कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्यतेनुसार जीवन जगत असला तरी नीतीने मांडलेला डाव आणि नीतीने ठरवलेलं शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो। त्यामुळे जे होतं ते भल्यासाठीच होतं असं माना आणि त्यानुसार चला। मित्रांनो, असेच प्रेम आणि भावनात्मक आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करा। स्वामीनाथ म्हणत आहे की बाळा, मी जाहीर करतो की
तुमची परिस्थिती एका चमत्कारिक वळणावर आता येत आहे. तुमची तब्येत नक्कीच सुधारेल आणि माझ्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळेल, कारण तुमच्या घरी चमत्कार आणि आशीर्वाद आता भरभरून येणार आहे. जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमची इच्छा कमेंट करा आणि मी स्वामी चरणी एवढीच प्रार्थना करीन की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या मनोकामना जे काही असतील त्या सर्व पूर्ण होत आणि तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला स्वामी कायम सुखात आनंदात समृद्धीत ठेवो, एवढे मी स्वामी चरणी प्रार्थना करेल. एक लक्षात ठेवा की तुम्हाला डोकेदुखी, मनदुखी, झोप न लागणारा रात्रीचा त्रास लवकरच आता संपणार आहे आणि तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता त्या सर्व गोष्टीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे बाळा. तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे. आता तुम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होतील. जेव्हा आम्हाला तुमची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होईल. बाळा, स्वामीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद आणि चमत्काराचा हंगामा नक्कीच तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. हा ऋतू तुमच्या परिस्थितीच्या मर्यादा आणि भूतकाळातील अपेक्षामुळे मर्यादित नाही. हा पुन्हा शाश्वत शांती आणि तुमच्या समृद्धीचा काळ आहे. तुमचे जीवन आता आनंदाने उजळून जाणार आहे. माझे आशीर्वाद देण्याची आता वेळ आली आहे, म्हणून तुम्ही नक्कीच तयार राहा. आमच्या येण्याची वाट पाहत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. होय बाळा, ब्रह्मांड तुम्हाला एक वरदान देईल जो तुमची प्रत्येक चिंता दूर करेल आणि तुमच्या जीवनातील तुम्हाला आवश्यक अशा गोष्टी सर्व भरपूर प्रमाणात प्रदान करेल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा आणि स्वामी नावाचा जयघोष तुम्ही करत राहा, कारण जो स्वामी भक्तीत येतो तू कधीही निराश होऊ नकोस. बाहेर जाता नाही, स्वामी त्याला न मागता सुद्धा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याला देत असतात. माझ्या लेकरा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नको, मी आहे. फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.